लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार? कारण आपण पाहिलं की आज जवळपास 5 ऑक्टोबर आहे. मग लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबत कोणती अपडेट समोर आली आहे का? कारण नेहमीच आपण पाहिलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण पहिल्या आठवड्यामध्ये होते. म्हणजेच की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील पहिल्या आठवड्यामध्ये येणार का? किंवा KYC मुळे पैसे येणार नाहीत का? त्यासोबतच दिवाळी असल्यामुळे दिवाळीनिमित्त 3,000 रुपये देखील मिळू शकतात का? असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आणि अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ही सर्व माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणार आहे. तर मित्रांनो, याबाबत बोलायचे झाल्यास लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सप्टेंबर महिन्याच्या महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. त्यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्याच्या अर्थ विभागाकडे आता निधी देखील मागवला गेला असल्याची माहिती मिळत आहे. आणि त्याच्यामुळेच ज्यावेळी आता राज्याचा अर्थ विभाग महिला व बालविकास विभागाला हप्ता वितरण करण्यासाठी निधी देणार आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील. आता यामध्ये KYCचा आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असे आपण वारंवार सांगितले आहे. त्याचप्रमाणे यावेळी KYC केलेल्यांना पैसे मिळणार का? तर असे अजिबात नाही. हे पैसे ज्यांना ज्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार. ज्यांना जुलै आणि जूनपासून पैसे बंद झाले आहेत त्यांना मात्र योजनेचे पैसे मिळणार नाहीत, कारण त्याची आता पूर्णपणे पडताळणी होईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे की KYC करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 2 ते 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आणि नंतर जेव्हा सर्वांची KYC पूर्ण होईल, म्हणजेच की जेव्हा मुदत संपणार आहे तेव्हा ही KYC केलेल्यांची पडताळणी होईल. आणि त्यानंतर जर KYC केलेल्या महिलांमध्ये ज्या पात्र ठरतील त्यांना योजनेचे पुढचे पैसे चालू राहतील, ज्या अपात्र ठरतील त्यांचे पैसे बंद केले जातील. परंतु तुर्तास याबाबतची अंमलबजावणी होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना यावेळी सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे. आता राहिला मुद्दा मग हे पैसे कधीपर्यंत जमा होतील? तर लक्षात घ्या, आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये साधारणपणे सोमवारपासून योजनेच्या हप्त्या वितरणाबाबत राज्याच्या अर्थ विभागाकडून निधी पाठवला जाईल. आणि निधी पाठवल्यानंतर 10 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे दिले जातील असे बोलले जात आहे. आणि या संदर्भात आता लवकरच राज्य सरकारच्या वतीने देखील अपडेट समोर येणार आहे आणि GR देखील येईल, जेणेकरून लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळतील. आता राहिला पुढचा प्रश्न की आता भाऊबीज आहे, कारण या महिन्यामध्येच दिवाळी आहे. मग दिवाळी निमित्त हे 3,000 रुपये मिळतील का? दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळतील का? कारण आपण पाहिलं होतं की मागच्या वर्षी भाऊबीज निमित्त आणि या वर्षी देखील रक्षाबंधन निमित्त असे पैसे देण्यात आले होते. मग हे पैसे देण्यात येतील का? तर लक्षात घ्या, याबाबतची कोणत्याही प्रकारची अपडेट राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून किंवा कोणत्याही मंत्र्यांकडून देण्यात आलेले नाही. म्हणजेच की भाऊबीज गिफ्ट तर मिळेल, भाऊबीजचे पैसे तरी मिळतील, परंतु ते 1,500 रुपयाप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे. 3,000 रुपये दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. राज्यामध्ये सध्या आपण पाहिलं की अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालेले आहे आणि त्याच्यामुळे निधी देखील पूर्तता असणे एवढं सोपं नसतं. आणि त्याच्यामुळे यावेळी 1,500 रुपये मिळण्याची शक्यताच मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की KYC केलेल्या महिलांचे पैसे बंद होणार का? तर लक्षात घ्या, KYC बाबत मी याआधीच सांगितलं व्हिडिओमध्ये की तुमचे KYCचा निकाल जो लागणार आहे तो निकाल जेव्हा KYCची मुदत संपणार आहे तेव्हा लागणार आहे. तोपर्यंत या KYC केलेल्या महिलांना कोणीही त्या ठिकाणी अपात्र देखील करणार नाही आणि पात्र देखील करणार नाही. म्हणूनच तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आले असतील तर तुम्ही रिलॅक्स राहा. तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा अर्थातच दिवाळीनिमित्त देखील तुम्हाला पैसे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची अथवा टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला योजनेचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्टपणे सांगितले आहे की अविरतपणे ही लाडकी बहीण योजना सुरू राहील. यामध्ये
आम्ही चुकीच्या पद्धतीने कोणालाही अपात्र करणार नाही आणि योजना देखील कधीच बंद पडणार नाही। अजूनही या योजनेमध्ये सुमारे 2.30 कोटी महिला पात्र आहेत आणि ज्यांना आम्ही योजनेचे हप्ते वेळोवेळी त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करत आहोत आणि अशाच पद्धतीने ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंकांचे निरसन देखील आपण त्या ठिकाणी करूया। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे, त्यामुळे फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र।